म्हणजे कसं असणार आहे, कारण की यावेळी थोडं कमी म्हणजे झालेलं आहे, तर येणाऱ्या शर्यतीमध्ये म्हणजे त्यावर कसं काम होणार आहे ते पण असं काय म्हणजे झालेलं होतं की पहिला न बसता दुसरी गाडी बसली, तर काहीतरी म्हणजे असं हे झालं असेल की नाही ज्याच्याने असं काही नाही. थोडक्यासाठी पावलामध्ये थोडा फरक पडला. पावलामध्ये थोडा गाडी टफ झाल्या गाड्या टफ झाला. म्हणजे ज्या पण गाड्या होत्या एकदम टफच होत्या, कारण की हो. क्वालिफिकेशन झालेलं होतं त्यांच्या जवळजवळ 3 मिनिटासाठी. कोण होते? तर फायनलच्या गटामध्ये तुम्ही मागे बघितलं असेल की जे 3 नंबरचे मानकरी तिथे ठरलेले होते आणि आता जे माझ्या समोर आहेत ते 2 नंबरचे मानकरी आहेत. तर बघूया की त्यांचं कसं नियोजन होतं या शर्यतीसाठी आणि येणाऱ्या शर्यतीसाठी पण कसं नियोजन असणार आहे. तर सर्वात पहिले दादा तुमचं नाव सांगा. नितेश तेलगे. नितेश तेलगे. दोन्ही बैलांचे एकदा नाव सांगा. याचं नाव बैजा आहे. बैजा. याचं नाव सुंदर्या पण आहे आणि सर्जा पण आहे. सुंदर आणि सर्जा दोन्ही त्याची नाव आहे. तर कसं होतं आजच्या शर्यतीसाठी नियोजन आपलं? आजच्या शर्यतीसाठी तयारी केली होती, पण आम्हाला प्रॅक्टिस 2-3च भेटले भाटाच्या. 2-3 च. आम्ही समुद्र किनाऱ्यात जातो प्रॅक्टिसला. अच्छा, तुमचं जे बंदरावर असतं म्हणजे हा. practice इथे नाही आलेलं होतं. भाटाची नाही प्रॅक्टिस जास्त हा. करायला मिळाली. आणि त्या दिवशी आम्ही टायमिंग दिला पहिल्या वेळेला, पण तो थोडा गाडी आमची खांबावर अटकलेली, हा. त्याच्यामुळे कमी लागलेला. मग आम्ही किती लागलेला तरी टाइम? 28 लागला होता. 3:28 तरी बरं होतं म्हणजे. पण नंतर मग ती फायनलला राहील किंवा नाही असा पण याचा थोडासा प्रश्न म्हणून आम्ही पुन्हा आणलेली गाडी. पुन्हा आणि आणली. गाडी आणली तर इथे कोणच नव्हतं प्रॅक्टिसला, एकटीच गाडी. एकटीच गाडी होती. एकटी गाडी आम्ही सोडली. पण बसली तेव्हा 3:22 ला गाडी बसली. 3:22 ला गाडी बसली. आपली गाडी जेव्हा धावली तेव्हा गाडीवर जॉकी कोण होता आता या सुधीर शर्यतीत? जयकर. सुधीर. तर त्याने म्हणजे कशी गाडी हाकलली की गाडी तुमची 2 नंबरला बसलेली होती, तर असं काय झालं होतं की शर्यतीमध्ये जे 2 नंबर मध्ये गाडी बसली? नाही, गाडी चांगली धावली. चांगली धावली. म्हणजे एवढ्या दिग्गज सगळ्या गाड्या होत्या आणि त्यांच्यात नंबर येणं म्हणजे ते महत्वाचं आहे. तर पहिला असू दे, दुसरा किंवा तिसरा. पहिला दुसरा असू दे, पण असं काय म्हणजे झालेलं होतं की पहिला न बसता दुसरी गाडी बसली, तर काहीतरी म्हणजे असं हे झालं असेल की ज्याच्याने नाही असं काही नाही. थोडक्यासाठी पावलामध्ये थोडा फरक पडला. पावलामध्ये थोडा गाडी टफ झाल्या गाड्या टफ सगळ्या. झाला. म्हणजे ज्या पण गाड्या होत्या एकदम टफच होत्या, कारण की हो. क्वालिफिकेशन झालेलं होतं त्यांच्या जवळजवळ 3 मिनिटासाठी. कोण होते जॉकी? तुम्ही होता? नाही, सुधीर. सुधीर. अच्छा, हे आमचे अशोक मामा आहेत. अशोक मामा आहेत. तर काय सांगाल, आपली गाडी ज्या फायनल मध्ये 2 नंबर मध्ये बसलेली आहे, तर त्या आनंदामध्ये काय सांगाल तुम्ही? आनंद तर आहेच ना, सर्वांचे आनंद साजरे करायलाच पाहिजे. हा. त्यांची बसली का आमची बसली का एक. नाही, बरोबर आहे. सर्व गाड्या म्हणजे कधी ना कधी जे गुलालाची मानकरी होतात, पण आपली जी 2 नंबर बसला तरी मोठा अभिमान आहे. खूप मोठा अभिमान आहे. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मी एक विचारेल की आजचं जे नियोजन होतं मैत्री ग्रुप आणि फ्रेंड्स ग्रुप, त्यांचं नियोजन कसं होतं आजचं? नियोजन चांगलं होतं, कारण का त्यांनी ग्राउंड पण चेंज केलं थोडंसं. ते शेत ओलं असल्यामुळे इकडून त्यांनी एंट्री केली. आणि मेन गोष्ट म्हणजे सुटताना वगैरे काय किंवा आल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही झाला. म्हणजे काय नुकसान नाही झालं गाडीवाल्यांचं. नुकसान म्हणजे कोणत्याच गाडीचं असं हे नाही? म्हणजे काय धावून आल्यानंतर दुसऱ्या गाडीला ठोकणं किंवा पलटी होणं असं काही नुकसान यावेळेला झालं नाही. नुकसान यावेळेला झालं नाही. तर आपली जी गाडी फायनल मध्ये 2 नंबरला बसली, आपले फॅन्स पण आहेत अलिबाग मध्ये खूप जास्त. तर आणि हे जे समोर बघणारे पण आहेत दर्शक, तर त्यांना म्हणजे तुम्ही काय मेसेज द्याल आणि त्यांना तुम्ही आनंदामध्ये काय सांगाल? आनंदामध्ये आता काय सांगणार की बाबा आता आमचा दुसरा नंबर बसलेला, आता पहिला कसा बसेल यासाठी आम्ही तयारी करणार अजून. यासाठी तुमची तयारी असणार आहे. म्हणजे त्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा आमची गाडी प्रत्येक वेळी जे आता यावेळी जे गुलालाची मानकरी झालेली आहे आणि येणाऱ्या शर्यतीसाठी पण कसं असणार आहे की गुलालामध्ये राहण्याचा जो प्रयत्न असणार आहे, गुलालामध्ये गाडी राहणार आपली प्रत्येक वेळी जे पण एक पहिली दुसरी तिसरी ते नाही आपण सांगू. ते तर आहे, ते आपल्या हातात नाही. फक्त आपली जी मेहनत आहे ती तुमची चालू राहणार. की आपलं जे मित्र परिवार आणि जे तुमचं घर परिवार आहे त्यांचं सहकार्य कसं असतं तुम्हाला? घरातून चांगलं सहकार्य असतं. म्हणजे कधी अजूनपर्यंत विरोध नाही. लहानपणापासून बैलगाडी हाकलत आलोय, कधी विरोध नाही झाला. आणि त्याच्यानंतर आता मी अलिबागला राहायला गेल्यानंतर बैल कोण बघेल म्हणून आता ही सगळी मित्रमंडळी गावातली आहे. मित्रमंडळी गावकऱ्यांचा म्हणजे तुम्हाला एक सपोर्ट आहे पहिला? गावकऱ्यांना म्हणजे तेच बघतात. मी फक्त गाडी जे इथे येतो, शर्यती असतात तेव्हा येतो किंवा आदल्या दिवशी घरी जातो. बाकी सगळं काय असेल ते सगळं तेच करतात, तेच बघतात. म्हणजे तर खूप खूप शुभेच्छा. नियोजन सगळं त्यांचं असतं, त्यांच्याप्रमाणे ते चालतं. सुधीर धर्मचेल.
तर आजच्या शर्यतीवर म्हणजे तुम्ही जे जॉकी होतात आणि आपली गाडी जे फायनल मध्ये 2 नंबर मध्ये आलेली आहे, तर त्यामध्ये तुम्ही काय सांगाल? जी गाडी म्हणजे त्या आनंदामध्ये काय सांगाल? आनंदामध्ये असं काय नाही, जिता होई सिकंदर, हा. तरी पण त्याची गाडी आपल्या 50 फूट अंतरावर जास्त 50 फूट अंतरावर त्याच्यामुळे ते बैलाचे बैल सेफ राहिले. सेफ राहिले, आपल्या येत्या वेळेस आपले बैल थोडेसे कमी आले. कमी आले. म्हणजे कसं असणार आहे, कारण की यावेळी थोडं कमी म्हणजे झालेलं आहे, तर येणाऱ्या शर्यतीमध्ये म्हणजे त्यावर कसं काम होणार आहे त्या त्याची गोष्टीवर? शर्यत बघू आता काय, रंगदेवता आहे, जिता होई सिकंदर. नाही, कारण की आता म्हणजे तुम्ही बोलता थोडीशी आमची गाडीची पाठी राहिली, तर या गोष्टीवर म्हणजे काही कसं होऊ काम शकतं शर्यतीत, काही होऊ शकतं. काही होऊ आम्ही शकतं. शर्यतीमध्ये कोणी उडून जाऊ नये. हा. म्हणजे कोणी जास्त काय म्हणजे हेच नाही राहणार आहे की प्रत्येक वेळी जो कोण असा नाही नवीन की आहेत. नवीन नवीन जो गुलालाचा मानकरी राहणार आहेत, तर तुमचे आता कारण की पुढच्या वेळेला आमचे स्टार्ट आले तर आम्ही पहिले बसू. यावेळी तुम्ही पहिल्यांदाच या गाडीवर म्हणजे जॉकी बसलेला होता? दुसऱ्यांदा बसू. दुसऱ्यांदा बसला. या अगोदर कोणती गाडी हाकलेली? या अगोदर बऱ्याच साऱ्या गाड्या आहेत. बरेच सर्व गाड्या हाकलेल्या. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण. मी स्वतः आशा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही नक्कीच म्हणजे आता तर खेळ दुसरा आला, येणाऱ्या दिवसामध्ये अजून जे चांगलं मोठ्याचे तुमचं गुलालाचं मानकरी तुम्ही व्हाल. 100%. तर खूप खूप शुभेच्छा मी देतो तुम्हाला आणि येणाऱ्या शर्यतीसाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी स्वतः आशा करतो की येणाऱ्या शर्यतीमध्ये तुमची गाडी जी अजून म्हणजे आता खेळ 2 नंबर आलेला आहे, येणाऱ्या दिवसामध्ये जे 1 नंबरचे मानकरी व्हाल, तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी. थँक्यू, धन्यवाद.